8 गणपती, 1 यात्रा आणि असंख्य आशीर्वाद ही आहे आपल्या महाराष्ट्राची अष्टविनायक यात्रा। जशी महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे, देवीची 3.5 पीठे, तशीच गणपतीची अष्टविनायक म्हणजे 8 प्रसिद्ध ठिकाणे। अष्टविनायकामधील प्रथम गणपती आहे मोरगावचा मोरेश्वर। मोरावर आरूढ होऊन सिंधू नावाच्या राक्षसाचा संहार करणारा हाच तो मोरेश्वर, पुणे जिल्ह्यात कऱ्हा नदीच्या काठावर। अष्टविनायकामधील दुसरा गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक। उजवीकडे सोंड असलेली गणेशाची मूर्ती पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पवित्र भीमेकाठीचे हे सिद्धटेक। अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर। भक्त बल्लाळाच्या अतीव भक्तीमुळे गणपती स्वतः प्रकट झाले। कदाचित हे एकमेव मंदिर आहे जे भक्ताच्या नावाने ओळखले जाते। रायगड जिल्ह्यातल्या पाली येथे असलेला हा बल्लाळेश्वर। महड येथील श्री वरद विनायक। श्री वरद विनायकाचे स्थान रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड येथे आहे। या भागात प्राचीन काळी दाट अरण्य होते, त्याला पुष्पक वन म्हणत। याच भागात गृत्समद ऋषींनी घोर तप करून विनायकाला प्रसन्न करून घेतले आणि विनायकाने त्यांना मी येथे राहीन असा वर दिला, म्हणून त्याला श्री वरद विनायक असे नाव पडले। थेऊरचा चिंतामणी। पुणे जिल्ह्यात मुळा मुठेच्या तीरावर थेऊर हे क्षेत्र आहे। या थेऊरला मुळा मोठा नदीचा 3 बाजूंनी वेढा आहे। या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुखी आहे। डाव्या सोंडेची असलेली मूर्ती पूर्वाभिमुखी आहे। अष्टविनायकातील डोंगरावर असलेले एकमेव ठिकाण म्हणजे लेण्याद्री मधील श्री गिरिजात्मक। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे हे आहे। मंदिर दक्षिणाभिमुखी आहे आणि ते डोंगरात कोरलेले आहे, बांधलेले नाही। येथील दालन जे आहे ते 51 फूट रुंद आणि 57 फूट लांब आहे। एक संघ शिळेतून कोरलेले आहे, त्याला एकाही खांबाचा आधार नाही। कदाचित एवढे प्रशस्त दालन महाराष्ट्रातील लेण्यात क्वचितच असेल। अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आणखी एक स्थान म्हणजे ओझर येथील श्री विघ्नेश्वर। विघ्नेश्वराचे देऊळ पूर्वाभिमुखी आहे, ते बंदिस्त आहे। चारी बाजूंनी उत्तम स्थितीत असलेली दगडी तटबंदी आहे। पूर्वेच्या महाद्वारातून आत प्रवेश केला की 2 उंच दीपमाळा आहेत। मुख्य देवळाच्या प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूनी दगडात खोदलेले द्वारपाल आहेत। विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वेकडे तोंड केलेली आहे आणि ती डाव्या सोंडेची आहे। रांजणगावचा श्री महागणपती। पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात असणारे हे रांजणगाव। हे मंदिर पूर्वाभिमुख आहे। या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण नेमके महागणपतीच्या मूर्तीवर पडतात। या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे। तळघरात महागणपतीची आणखी एक लहान मूर्ती आहे। ही गणपतीची मूळ मूर्ती आहे। हिला 10 सोंडा आणि 20 हात आहेत। काही आपत्तीच्या काळात ती तळघरात ठेवली ती तेथेच आहे। ही आहे आपल्या महाराष्ट्राची अष्टविनायक यात्रा।